करवीर तालुक्यात अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या नागरिकांना पाठवण्यात आलेल्या नोटिसांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। गोरगरिबांचं रेशन बंद करण्याचा प्रयत्न थांबवावा, अन्यथा गावागावात रेशन दुकानदारांच्या दारात नोटिसांची होळी करण्यात येईल असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। करवीर तालुक्यातील विविध गावांमध्ये अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना रास्तभाव दुकानदारांमार्फत नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत। या नोटिसांमधील अटी आणि निकषांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं तीव्र आक्षेप घेतलाय। पक्षाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी सांगितलं की अनेक लाभार्थी प्रत्यक्षात आर्थिकदृष्ट्या वंचित असून त्यांना रेशनचा लाभ मिळणं आवश्यक आहे। आयकर विवरणपत्र भरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत समजणं चुकीचं असून अनेक जण कर्ज, व्यवसाय किंवा इतर कारणांसाठी IT रिटर्न भरत असतात। त्यामुळे अशा निकषांवर लाभ बंद करणं अन्यायकारक असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच अल्पभूधारक, भूमिहीन आणि रेशन कार्डवर नाव नसलेल्या पात्र सदस्यांनाही योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली। शासनानं स्वेच्छेनं लाभ सोडणाऱ्यांचंही रेशन बंद करावं, मात्र पात्र लाभार्थ्यांवर अन्याय करू नये अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे। यावेळी उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट यांनी मिशन सुधार राईट फुल टार्गेटच्या नावाखाली गोरगरिबांचं रेशन बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला। हा डाव शिवसेना हाणून पाडेल असा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान नायब तहसीलदार भालचंद्र यादव आणि पुरवठा अधिकारी विकास देसाई यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या भावना वरिष्ठ स्तरावर पोहोचवून यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय। या निवेदनावेळी राजू यादव, पोपट दांगट, बाळासाहेब नलवडे, जितू कुबडे, सचिन नागटिळक, राजू सांगावकर, दिनेश परमार, संतोष चौगले यांच्यासह शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।